हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तनिषा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचे कारण इतकंच की ज्यावेळी सकाळी रेडिओ MPSC गुरु ऐकू त्यावेळी आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. चला तर मग ऐकूया आजचे विचारधन हे सत्र. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, म्हणून कोणाचाही अपमान करू नका आणि कोणालाही कमी लेखू नका. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्राअंतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या नोंदणी, ऐतिहासिक घटना याचबरोबर शोधकार्य याच्याविषयीची माहिती सत्राप्रमाणे घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काही क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 7 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 7 जून या दिवशी म्हणजेच 1893 साली महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, म्हणजेच सिव्हिल डिसोबेडियन्स. याच वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात आपल्या पहिल्या सविनय कायदेभंगाचे म्हणजेच सिव्हिल डिसोबेडियन्स चे बीज रोवले. 1893च्या या ऐतिहासिक प्रवासाशी संबंधित प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत. दादा अब्दुल्ला नावाच्या एका भारतीय व्यापाऱ्याच्या कायदेशीर खटल्यासाठी 24 वर्षाचे तरुण बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी मे 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पोहोचले. पायइटर मॅरिट्सबर्ग घटना 7 जून 1893 रोजी प्रिटोरियाला जाताना गांधींकडे वैध तिकीट असूनही केवळ ते कृष्णवर्णीय किंवा भारतीय आहेत म्हणून त्यांना एका युरोपीय प्रवाशाच्या सांगण्यावरून रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून जबरदस्तीने बाहेर ढकलण्यात आले. पहिला सविनय कायदेभंग. या अन्यायाविरुद्ध लढताना त्यांनी डब्यातून स्वेच्छेने उतरण्यास स्पष्ट नकार दिला. हा अन्याय सहन न करता नियमांचे उल्लंघन करून लढा देण्याचा हा गांधीजींचा पहिला सविनय कायदेभंगांचा प्रसंग मानला जातो. पुढे जाऊन याच अनुभवातून त्यांनी सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा पाया घातला. भारतातील स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात गांधीजींनी 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी अधिकृतपणे सविनय कायदेभंग चळवळ म्हणजेच सिव्हिल डिसोबेडियन्स मूव्हमेंट सुरू केली. मित्रांनो, 7 जून अर्थात 1979 साली रशियातील कापुस्तीन यार येथून भास्कर 1 उपग्रहाचे प्रक्षेपण. भारताचा पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग म्हणजेच दूरसंवेदन उपग्रह भास्कर 1 चे प्रक्षेपण 7 जून 1979 रोजी रशियातील तेव्हाचा सोव्हिएत युनियन कपुस्तीन यार या अंतराळ केंद्रावरून करण्यात आले. भास्कर 1 संदर्भातील काही ठळक बाबी म्हणजेच प्रक्षेपण वाहन म्हणजेच लॉन्च व्हेइकल हा उपग्रह सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉस्मॉस रॉकेटद्वारे अंतराळात सोडण्यात आला. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचे वजन 444 किलो होते. या उपग्रहाचा मुख्य उद्देश जलविज्ञान, हवामान अंदाज, समुद्रविज्ञान आणि शेतीसाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करणे हा होता. याचे वैशिष्ट्य असे की यामध्ये बसवलेल्या टीव्ही कॅमेरे आणि मायक्रोवेव्ह रेडिओमीटरच्या मदतीने भारताच्या भूमी, महासागर आणि वातावरणाचा अभ्यास करणे शक्य झाले. याने पाठवलेल्या मायक्रोवेव्ह रेडिओमीटर माहितीमुळे शास्त्रज्ञांना जमीन, समुद्र आणि वातावरण यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे सोपे झाले. मित्रांनो, 7 जून अर्थात 1929 साली लॅटरन करार या करारामुळे व्हॅटिकन सिटी अस्तित्वात आली. 11 फेब्रुवारी 1929 रोजी होली सी आणि इटली यांच्यात झालेल्या लेटरन करारामुळे व्हॅटिकन सिटी हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. हा करार 7 जून 1929 रोजी लागू झाला. इटलीच्या वतीने फॅसिस्ट नेते बेनितो मुसोलिनी आणि पोप पायस 11व्या यांच्या वतीने कार्डिनल पिएत्रो गास्पारी यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. 1870 मध्ये इटलीचे एकत्रीकरण झाल्यानंतर पोपने आपली राजकीय सत्ता गमावली होती. या करारामुळे या दीर्घकालीन वादाचा अंत झाला आणि व्हॅटिकनला पूर्ण सार्वभौमत्व मिळाले. या करारामुळे व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान स्वतंत्र राष्ट्र बनले. 1870 मध्ये पोपचे राज्य आणि रोमचे अस्तित्व संपुष्टात आले नाही आणि मग 1929 मध्ये एक छोटे राज्य निर्माण करून पोपला थोड्या प्रमाणात ऐहिक सार्वभौमत्व परत देण्याचा करार झाला. 11 फेब्रुवारी 1929 रोजी या परिस्थितीचे निराकरण झाले.
जेव्हा राजा व्हिक्टर इमॅन्युएल तिसरा यांच्या वतीने पंतप्रधान आणि सरकार प्रमुख बेनिटो मुसोलिनी यांनी आणि पोप पायस 11वा यांच्या वतीने कार्डिनल सेक्रेटरी ऑफ स्टेट पिएत्रो गास्पारी यांनी होली सी आणि इटलीचे राज्य यांच्यातील लॅटरन करारावर स्वाक्षरी केली. मित्रांनो, 7 जून म्हणजेच 1938 साली DC 4 प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण. विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद 17व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला. 1994 साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMF उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया 7 जूनला जन्मलेल्या काही व्यक्तींची माहिती. 1837 ॲडॉल्फ हिटलर यांचे वडील ॲलोइस हिटलर यांचा जन्म. त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 1903 साली झाला. त्यानंतर 1913 साली लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राज्याध्यक्ष यांचा जन्म. त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 2010 साली झाला. 7 जून म्हणजेच 1914 साली दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा K.A. अब्बास यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जून 1987 साली झाला होता. 7 जून रोजी म्हणजेच 1917 साली अमेरिकन गायक, संगीतकार, निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 डिसेंबर 1995 साली झाला होता. त्यानंतर 1811 साली स्कॉटिश वैद्य, क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्माचे संशोधक सर जेम्स यंग सिम्पन्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 मे 1870 रोजी झाला होता. यानंतर मित्रांनो, 7 जूनला मृत्यू पावलेल्या काही व्यक्तींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 7 जून म्हणजेच 1821 साली रोमेनियाचे क्रांतिकारी ट्यूडोर व्लादिमिरेस्कू यांचे निधन झाले. त्यानंतर 1954 साली ब्रिटिश गणितज्ञ आणि संगणकशास्त्र ॲलन ट्युरिंग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 जून 1912 साली झाला होता. त्यानंतर 7 जून रोजी म्हणजेच 1978 साली नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज वेफोर्ड यांचे निधन झाले. त्यानंतर 1992 साली मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर स. ग. मालशे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1921 साली झाला होता. त्यानंतर 2022 साली मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तवाहक प्रदीप भिडे यांचे निधन झाले. त्यानंतर 7 जून रोजी म्हणजेच 1886 रोजी रोटरी प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक रिचर्ड मार्च हो यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1812 साली झाला होता. त्यानंतर 2002 साली भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा B.D. जत्ती यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1912 साली झाला होता. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. काय आहे ना मित्रांनो, तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे. म्हणजे तुमचे फीडबॅकनुसार आम्ही त्यामध्ये बदल करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही नवीन काहीतरी सत्र सुरू करावे तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. आणि सोबतच दिनविशेष या सत्रामध्ये काही बदल हवा असेल तर ते नक्की सांगा, आम्ही ते बदल करू. आणि आमची दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका. सोबतच तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्टसुद्धा ऐकू शकतात. चला तर मित्रांनो, मी तनिषा तुम्हा सगळ्यांची रजा घेते. भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. धन्यवाद.